वेंचणुकेचे निकाल ते फक्त जैत व हाराचे आंकडे नाही ना, ती एक कहाणी सांगता, लोकांच्या आवाजाची कहाणी. आणि आज आम्ही वास्को दा गामा मतदारसंघाच्या आंकड्यांफाटल्यान लिपेली कहाणी सोदून काडपाक भायर सरल्यात. खऱ्या लोकसेवेचो मार्ग खंयच्यान सुरू जाता ते पळोवया. तर आम्ही खंय आसात? वास्को द गामा, दक्षिण गोंयचो मतदारसंघ क्रमांक 25. पण हो फक्त नकाशाचेर एक जागो न्हय, ताका भारतीय लोकशाहीचो एक ल्हानसो आरसो म्हणून पळयात. हांगा जे घडता, हांगा जे प्रश्न आसात, तातून पुरा देशाच्या राजकारणाचे प्रतिबिंब दिसतं. चला पहिल्या अंकड्याकडेन येऊयात. 51.4%. 2022च्या विधानसभा वेंचणुकेत भारतीय जनता पार्टीक मेळिल्लो हा मतांचो वाटो. एक स्पष्ट जैत, तातून दुबावना, अर्ध्यापरस चड लोकांनी तांकां मत दिले. पूण काणी इतलीच आसा. आता ह्या दुसऱ्या आंकड्याकडेन पळोवयात. 37.1%. हो इंडियन नॅशनल काँग्रेसीचो मत विभाग. जैत आणि हार हांच्या मदीं अंतर तर आसाच, पूण खोलायेन पळयल्यार एक व्हड मतदार वर्ग अजूनय काँग्रेस वांगडा उबो आसा, हे कांय सांगता. तर मग ह्या आंकड्यांफाटल्यान खरी कहाणी कितें आसा? चला, हे आंकडे थोडे कुशीक धरून त्यांच्या पलीकडे वचून पळोवया. त्या मतदारांच्या मनात, त्यांच्या काळजात खरे कितें चलता ते समजून घेवपाचो यत्न करूया. पळयात, खरे राजकारण विधानसभा व संसदेत जल्माक येना, ते लोकांच्या दर दिसाच्या जिवितात जल्माक येता. वेंचणुकीचा निकाल समजून घेवचे पयलीं लोकांची चिंता समजून घेवक गरजेचे. गोंयच्या साधे भाशेन विचारल्यार सगळे बरे? आणि जाप अशी दिसता की इतले बरे ना. पळयात, वास्कोच्या लोकांच्या मनात ह्या 5 मुख्य समस्या घर करून बसल्यात. प्रदूषणापासून नोकऱ्यांमेरेन, रस्त्यांपासून उदकांमेरेन. आता ह्यो वेगवेगळे दिसतात न्ही, पूण तशें ना, त्यो सगळे एकामेकांक जोडिल्ले आसात. देखीक प्रदूषणाक लागून पर्यटन उणें जाता, आणि पर्यटन उणें झाल्यार कितें जाता? नोकऱ्यो वता. पळयलें? हे एक साखळी आसा. केन्ना केन्ना एक वाक्य पुराय अहवाल परेस चड सांगून वता. एका थळाव्या मनशा मळा आणि ते काळजाक लागता. बंदरांतल्यान येवपी धूळ आमच्या भुरग्यांच्या पुस्तकांचेर बसता. हे वाक्य फक्त धुळीविशीं एक तक्रार नाही, ही फुडाराविशीं एक खोलायची भिरांत आसा. ही एक वैयक्तीक व्यथा आसा. चला, हाका अजून व्यवस्थित रीतीने पळोवया. ह्या तक्त्याकडे पळया. कोळशाची धूळ, टॅक्सीचे समस्या, पर्यटनातली घट, ह्या सगळ्यांचा परिणाम हाय म्हणून दाखवला. म्हण्यावर त्यांचा परिणाम गंभीर आसा. आम्ही लोकांच्या भलायकेच्यावर आणि त्यांच्या रोजगाराच्यावर जावपी थेट आघाताविशीं उलयतात. ह्यो ल्हानसान अडचणी न्हय, ही व्हड संकटां. आणि जेव्हा आम्ही ह्या समस्यांविषयी उलयतात, तेव्हा एक खूप महत्वाची गजाल मुखार येता. आमची संविधानीक मूल्यां ती सांगतात की लोकांच्या मुखार जावपी संवाद, खास करून फुडाऱ्यांकडल्यान, तो माहितीपूर्ण आणि जापसालदार आसपाक जाय. तो दरेका नागरिकाच्या सन्मानाक धरून आसपाक जाय. जेव्हा तुम्ही त्यांच्या समस्यांविषयी उलयतात, तेव्हा तो आदर दिसवाक जाय. हेच एका निरोगी लोकशाहीचे मूळ. ठीक आसा, तर आम्ही सध्याच्या समस्या पळयल्यो. आता चलो थोडे फाटी वचूया. एक 30 वर्षांचो एक्सरे काढूया. वास्कोचो राजकारण बदलत बदलत आज हांगा कशो पावले. ही टाईमलाईन एक लांब प्रवास दाखवेता. 90च्या दशकात काँग्रेसीचो प्रभाव आशिल्लो, पूण मागीर लहान पक्ष मुखार इल्ले आणि मतां वांटून गेली. ह्या मतांच्या विभाजनाचो फायदो भाजपाक आपली स्वाद घट करपाक मेळ्ळो. 2012 मेरेन ते 52% परस चड मतां मेळवून घट जाले. पूण मागीर 2022 पळयात, एक गंमत झाली. भाजपा जिखली हे खरं, पूण काँग्रेसीचो मत विभाग परत वाडलो. चलो, ह्या अंकड्यांत अजून खोलायेन वचूया. जायती वर्षा काँग्रेसीचो मतदार वर्ग उणो जायत गेल्लो दिसता. आणि ताचं एक व्हड कारण लहान पक्षांक लागून जावपी मतांचा विभाजन. तो एक सदांचेच धोको आशिल्लो. 1999 सुमार 20% आशिल्लो मतविभाग 2017 मेरेन फक्त 14.5%चेर पावलो. हो एक व्हडलो फरक. पूण मागीर हे घडले. 2017 आणि 2022ची तुलना करात. फक्त 5 वर्षांत काँग्रेसीचो मतविभाग 14.5% वयल्यान थेट 37.1%चेर पावलो. ही एक जबरदस्त वाडकेच. मोड हार झाली तरी हातून एक उमेद दिसता, एक जिवंतपणाची खूण दिसता. परत उभे रावपाची तांक अजूनय आसा, हे हातूंतल्यान दिसता. तर हांगा एक प्रश्न उबो जाता. एका पक्षाचो आधार काही उणो जाता, ताची मुळावी कारणां कितें आसतात? चलो, एक पक्षाचो हेल्थ चेकअप करूया. खरे निदान करपाचो वेळ आयला. एका वटेन पक्षाची तांग आसा. तो एक वारसो आशिल्लो पक्षो, ताका इतिहासीक आधार आसा, एक ब्रँड व्हॅल्यू आसा. पण दुसऱ्या वटेन ताच्यो दुबळायो पळयात.
संघटनेकडेन जायती वर्षां झालेलं दुर्लक्ष, पक्षांतली गटबाजी, फुडाऱ्यांच्या पक्ष सोडपाचो धोको आणि भाजपाच्या तुलनेत निधीचो व्हड फरक. आता बाहेरी परिस्थिती पळूया. संधी तर नक्कीच आसात. प्रदूषण आणि नोकऱ्यांसारख्या वड मुद्द्यांच्या लोकांची नाराजी ही एक वड संत, पण वड धोकेही आसात. सत्तेर असलेला घट भाजपा, मतांच्या विभाजनाची सदाकाळची समस्या आणि तुमचो विरोधी पक्ष तुमचेच मुद्दे आपल्या हातात घेऊन प्रचार करतलो, हो धोको. ठीक आसा, ह्या निदानाच्या आधारार फुडलो मार्ग कसो आसतलो. आमी समस्यांचें विश्लेषण केल्यार आता उपायांविशयी उलोवया. पक्षाक परत उभारपा खातीर एक 4 स्तरीय रणनीती, जाका आमी चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतात. ही रणनीती 4 खांब्यांचेर उभी आसा. पहिले उमेदवार आणि कार्यकर्ते, दुसरे मतदार आणि त्यांच्या समस्या, तिसरे विरोधी पक्षाची रणनीती आणि चौथे संवाद आणि मीडिया. जेना ही 4ही खांबे एकठांय काम करतात त्यांना जैताचो मार्ग तयार जाता. तर पहिला मुखामळ समाजसेवक उमेदवार म्हण्यार एक असो ठळावो फुडारी जो लोकांचो विश्वास जिखून घेता, ज्याची प्रतिमा साफ आसा, जो गटबाजीच्या पलीकडे वचून मुळाव्या स्तराचेर काम करता, जो स्थिरताई आणि सेवेचे प्रतीक बनता. दुसऱ्या मुखामळ जाका आमी म्हणटात समस्यांकडे सहानुभूती. ह्या फक्त मुद्द्यांचेर उलोवप न्हये तर लोकांचं दुःख समजून घेवप. तुमचो संदेश दरेका गटाखातीर वेगळो आसपाक जाय. नुस्तेकारांखातीर दर्याचं प्रदूषण, तरणाट्यांखातीर नोकऱ्यो, बायलांखातीर उदकाचो प्रश्न. दरेका गटाकडेन त्यांच्या भाषेण तांच्याच शब्दांत संवाद साधप. तिसरे मुखामळ जापसालदारकी सिद्धांत. हे सोपे आसा. जर प्रदूषणाचो परिणाम हाय आसा तर त्याची जापसालदारकी सुद्धा तितलीच व्हड आसपाक जाय. म्हणल्यार सत्ताधारी पक्षाच्या कामांच्यो पुराव्यासह पंचनामो करप, तांणी दिल्लीन आश्वासनां आणि जमिनीर असलेली खरी परिस्थिती हांचे मदलो फरक लोकांक दाखोवप. आणि निम्माणे चौथे मुखामळ डिजिटल आक्रमकता. आमी डिजिटल युगान जीवतात. फक्त पारंपारीक प्रचार पुरो नाय, ताचे वांगडाच व्हॉट्सॲप, सोशल मीडिया वापरून लोकांकडेन थेट संपर्क साधप गरजेचे. चुकीच्या माहितीक रोखटीच जाप दिवप आणि प्रचाराची काणी आपल्या नियंत्रणात दवरप. तर ही आसा जिखपाची एक रणनीती. पूण एक निमाणो पूण खूप महत्वाचो प्रश्न उरता. वेंचणूक जिखपा हेच एक निमाणे ध्येय भय? निकालाच्या पलीकडे कितें आसा? राजकारणाचो खरो उद्देश कितें? कारण जिखप हे एक साधन आसा, साध्य नहे. खरो उद्देश लोकांची सेवा करप. हो प्रश्न दरेक राजकीय फुडाऱ्यान, दरेक कार्यकर्त्यान दर दिसा आपल्याक विचारपाक जाय. आणि जेन्ना आमी डिजिटल प्रचाराविशीं उलयतात तेन्ना एक गोश्ट सदांच ओगळास दवरपाक गरजेची. भारताचो डीपीडीपी कायदो स्पष्ट सांगता की कोणच्याय नागरिकाचो डेटा वापरपा खातीर ताची परवानगी आणि एक निश्चित उद्देश गरजेचो आसा. खरे सुशासन खाजगीपणाचो आदर करता. हो फक्त कायदो न्हय, हो नागरिकाच्या सन्मानाचो एक मूळ भाग आसा. जर तुमकांक एक लोककेंद्रीत फुडारी जावपाचें आसा आणि आपल्या मतदारसंघाचो उदरगत करपाचो आसा तर blueprintstrategies.ai कडेन mgr@blueprintstrategies.ai ह्या ईमेल आयडीचेर वा 0800-4204-1602 ह्या नंबराचेर संपर्क करात. राजकारणा पलीकडचा उद्देश.